जय शिवराय शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा नाही तर 30 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिकृत GR मधील खरी माहिती सांगणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 20,552 कोटींचा निधी नेमका कशासाठी मंजूर झाला, आता कर्जमाफीचे पैसे लगेच मिळणार का, 17 लाख शेतकऱ्यांची यादी आल्यानंतर पुढे काय होणार, ज्यांचे नाव अजून आले नाहीत त्यांनी काय करावे, आणि या GR मधील अशी एक ओळ आहे जी प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेतली पाहिजे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला स्किप करू नका आणि आपल्या कृषी रडार चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी बांधवांनो, 30 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने सहकार विभागाने नवीन शासन निर्णय म्हणजे GR जारी केला आहे। हा GR पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भातील आहे। सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो, हा GR सर्व शेतकरी आजपासून कर्जमुक्त झाले असा नाही। हा GR आहे कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्यास मान्यता देणारा शासन निर्णय आहे। या GR मध्ये शासनाने 20,552 कोटी निधीला मान्यता दिली आहे। हा निधी 2025 ते 2026 आर्थिक वर्षातला आहे। कर्जमुक्ती योजना राबवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ही छोटी बातमी नाही, हा खूप मोठा आर्थिक निर्णय आहे। आता सगळ्यांच्या खात्यात पैसे येणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे। उत्तर अजून नाही, कारण GR मध्ये स्पष्ट लिहिले आहे, पात्र कर्जदारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। याचा अर्थ पहिली पात्रता, मग यादी, मग पडताळणी आणि त्यानंतर निधी वितरण। GR मधील सर्वात महत्त्वाची ओळ, शेतकरी बांधवांनो, GR मध्ये स्पष्ट नमूद आहे की पात्र कर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांना थेट बँक खात्यात रक्कम वितरित करण्यासाठी निधी आवश्यक आहे। याचा अर्थ सरकार आता पुढील टप्प्यांसाठी तयारी करत आहे। मग 17 लाख शेतकऱ्यांचं काय? तुम्हाला माहित आहे, आजपर्यंत जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची प्रक्रिया पुढे गेली आहे। सरकारने यापूर्वी सांगितले आहे, एकूण पात्र शेतकऱ्यांची सुमारे 56 लाख आहेत। म्हणून अजून अनेक शेतकऱ्यांची प्रक्रिया बाकी आहे, ज्यांचं नाव अजून आलं नाही। आज नाव नाही म्हणजे कायमचं नाव येणार नाही असं नाही, कारण यादी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होत आहे। शेतकऱ्यांनी आता काय करावे? पहिली गोष्ट, फार्मर ID तपासा, KYC पूर्ण आहे का, बँकेतील आधार, नाव, खाते क्रमांक योग्य आहे का आणि मोबाईल नंबर लिंक आहे का। ही 4 कामे पूर्ण असतील तर तुमची प्रक्रिया जलद होऊ शकते। कोणत्या कार्यालयाकडे प्रक्रिया आहे? या GR मध्ये सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या कार्यालयामार्फत पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे। म्हणून जिल्हा बँक, सहकारी संस्था आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे पुढील प्रक्रिया होत आहे। सोशल मीडियावरील अफवा, आज अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे, आजपासून पैसे जमा, सर्व शेतकरी कर्जमुक्त, उद्या पैसे खात्यात। पण या GR मध्ये असा एकही शब्द नाही। म्हणून अधिकृत कागदपत्र वाचा, अफवांवर विश्वास ठेवू नका। पुढील काही दिवसात काय होऊ शकतं? माझ्या मते पुढील टप्प्यात नवीन याद्या, बँक पडताळणी, लाभार्थी खात्यांची तपासणी, निधी वितरण या गोष्टी वेगाने होऊ शकतात। पण तुमची सर्व माहिती अपडेट ठेवा। आज आपण पाहिलं 30 जुलैचा GR, 20,552 कोटींचा निधी। हा निधी नेमका कशासाठी, पैसे लगेच मिळणार का, पुढे काय होणार, शेतकऱ्यांनी काय करावं? जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं नाव यादीत आलं आहे का नाही, कारण पुढच्या व्हिडिओ मी तुमच्या प्रश्नांवर घेणार आहे। जय जवान, जय किसान आणि भेटूया पुढील अधिकृत अपडेटमध्ये।